नाही इथेच होता ना आता प्रथमेश खाली गेला त्याचाच फोन आले का आम्ही खाली त्यांना सांगितलंय लिडर म्हणजे ते फेल गेले मला त्यांनी सर्वे केला पण तो व्यवस्थित केला नाही बिलं गेली वाढून गेली काय बोगसगिरी झाली नमस्कार. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 14 मे 2026च्या अन्वये आपण महाराष्ट्रामध्ये सर्व सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जो आहे, विशेष सखोल स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा मतदार याद्यांचा सुरू झालेला आहे. या कार्यक्रमातला जो काही सखोल पुनरीक्षणामध्ये त्याची जी काही अर्हता दिनांक आहे ती 1 ऑक्टोबर 2026 आहे. याच्यामधले पहिल्या टप्प्यामध्ये आपण 20 जून ते 29 जूनपर्यंत सर्व आपले जे काही गणनापत्र आहे त्यांची छपाई करण्याचं काम होतं. त्याचे 2 प्रतीमध्ये ते पूर्ण झालेलं आहे. 30 जून पासून ते 29 जुलैपर्यंत BLO आपल्या घरी येणार आहे. हे फॉर्म आपल्याला भरून देणार आहेत, ही आपल्याकडे देणार आहेत. आपल्याला ते फॉर्म आपली जी माहिती आहे त्याच्यामध्ये द्यायची आहे. त्याच्यामध्ये सेल्फ मॅपिंग झालेलं असेल तर आपल्या नावाची माहिती आहे, आपल्या पाल्यांची माहिती, प्रोजेनीची माहिती आहे आणि मतदानाचे आणखी इतर जी करंट जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला द्यायची आणि सही करून द्यायची आहे. ही माहिती ज्यावेळेस आमच्याकडे जमा होईल ते आपल्याला हे जे BLO आहेत आपल्या घरी येऊन देणार आहेत. मतदान याद्यांचं आम्ही पूर्ण केंद्रांचं सुसूत्रीकरण जे आहे ते आपण 29 जुलैला करणार आहोत. त्याच्यामध्ये 1200 मतदार प्रत्येक याच्या ठिकाणी राहतील अशा पद्धतीने करणार आहोत. या ज्या माहिती येणार आहे त्याच्यानुसार प्रारूप मतदार याद्या ह्या 5 ऑगस्ट रोजी आपण प्रसिद्ध करणार आहोत आणि 5 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ह्या मतदार याद्यावर हरकती दावे जे आहेत ते दाखल करता येतील. आपल्याकडे ऐरोली आणि बेलापूर 151 आणि 150 असे 2 मतदारसंघ आहेत. याच्यामध्ये आपण पदनिर्देशित अधिकारी जवळजवळ 20 हे पदनिर्देशित अधिकारी आपण ऐरोलीमध्ये केलेले आहेत आणि 18 पदनिर्देशित अधिकारी हे बेलापूरमध्ये केलेले आहेत. 447 मतदान केंद्र ही आपली ऐरोलीमध्ये आहेत आणि 380 मतदान केंद्र ही आपली बेलापूरमध्ये आहेत. त्यामुळे हे सर्व जे काय आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही नोटीस आहेत याच्या हिअरिंगच्या ज्या दावे हरकती येणार त्यांच्यानुसार आम्ही सुनावणी घेतली जाणार आहे. हे पदनिर्देशित अधिकारी सुनावणी घेतील. त्या सुनावणीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल, नव्याने नाव द्यायचं असेल तर फॉर्म 16 भरून द्यायचा आहे. आपल्या पत्त्यामध्ये याच्यामध्ये बदल असेल तर फॉर्म 8 आपल्याला भरून द्यायचं आहे. हे सर्व जे करत असताना आपल्याला ही माहिती आमच्याकडे आल्यानंतर याच्यानुसार दावे हरकती पदनिर्देशित अधिकारी पूर्ण करतील आणि फायनल यादी ही आपल्याला 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल आणि सर्व सुनावणीची जो कार्यक्रम आहे तो 5 ऑगस्ट 26 पासून सुरू होईल. तो आपल्याला 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी राजकीय पक्षांना कळकळीची विनंती राहणार आहे की आपले जे प्रतिनिधी आहेत, आपण BLA जे आहेत ते मतदार नोंदणी प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आपण नेमतो ते जर मोठ्या प्रमाणात नेमले तर ही जे याच्यामध्ये BLOला चांगली मदत होईल आणि बिनचूकपणे हे सर्व काम आपल्याला पूर्ण होईल. मी सर्व नागरिकांना याच्यामध्ये आवाहन करतो की आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. प्रत्येकाचा मतदान यादीमध्ये नाव आणण्यासाठी आपण ही जी माहिती आहे हे भरून दिली पाहिजे आणि आपल्याला BLOंना आपण सहकार्य करावं. आपण एक वेळेस घरी मिळालं नाही तर BLO आणखीन 2 वेळा म्हणजे असं एकूण 3 वेळा आपल्या घरांना भेटी देणार आहेत. आपल्याला ज्यावेळेस काय कार्यबाहुल्यामुळे जर आपण बाहेर गावी असाल, कुठे असाल तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा हे फॉर्म भरता येतात. ECI नेट हे ॲप आपल्याकडे आहे आणि नॅशनल व्होटर सर्च पोर्टल जे आहे NVSP जो आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे आपल्याला फॉर्म 6, फॉर्म 8 आपल्याला भरून देता येतात. मला वाटतं की मला अपेक्षा आहे की आपण सर्व नागरिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. सर्व राजकीय पक्ष याच्यामध्ये तेवढ्याच सर्वांना ते मदत करतील, त्यांचे प्रतिनिधी नेमतील आणि सर्व ज्या माध्यम प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम सुरू झाल्याचं सर्वांना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो. धन्यवाद.